आणि नगरपंचायत तर महत्त्वाची आहेच कारण की जर आता 2029ला रिझर्वेशन खुलं होणार आहे. हो. त्यामुळं एक विशेषतः राजन पाटलांनंतर संधी असणारच आहे इथं किंवा त्यांचे चिरंजीव उभारतील निवडणुकीला. मात्र त्यांना ओपन झाल्यानंतर मात्र संधी मिळणारच आहे. पण दुसरीकडे असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंचायत समिती असेल त्या ठिकाणची किंवा मोहोळलाही नगर परिषद आहे. मोहोळ तालुक्यात मोहोळ आणि अनगर ह्या दोन्ही ठिकाणी नगर परिषद व नगरपंचायती आहेत. तर पंचायत समिती सुद्धा मोहोळला आहे. त्याशिवाय जिल्हा परिषदेसाठी 6 ते 7 गट इथून येतात. त्या ठिकाणी जर जिल्हा परिषद जर तुमचा 6 ते 7 जर जिल्हा परिषद सदस्य आले तर तुमचं एक ठिकाणी वर्चस्व प्राप्त होतं. हे वर्चस्व त्यांना प्राप्त करायचं आहे आणि वजन दाखवून द्यायचं. त्यांचे दोन्ही चिरंजीव एक पंचायत समितीवर होते, एक जिल्हा परिषदेवर होते. आता नगरपंचायत नगराध्यक्ष पण त्यांच्या घरीच आहे नगराध्यक्ष पद. विशेषतः बाळराजे हे माझ्या मते 2007ला जिल्हा परिषदमध्ये होते. 2007 नंतर सॉरी. आणि एक काळ ते उपाध्यक्ष पण होते म्हणजे जिल्हा परिषदेचे. त्यामुळं त्यांच्या घरातच सर्व काही आहे तिथले राजकारणाच्या दृष्टीने. थोडक्यात हा जो गट जिवंत ठेवायचा असेल 2029 पर्यंत, कारण 2009 ते 2029 हा मोठा कालावधी आहे. 20 वर्षांचा कालावधी आहे. कधी कधी असं होतं की सत्ता गेल्यानंतर 4-5 वर्ष सुद्धा गट जिवंत राहत नाही. पुढच्या निवडणुकीमध्ये तो आमदार निवडून येईलच ह्याची गॅरंटी नसते. हा 20 वर्ष गट जिवंत ठेवणं हे कसं आव्हान असतं? आव्हान तर मोठंच असतं कारण 20 वर्ष तुमचं वर्चस्व ठेवायचं. परत काय असतं तुमचंही वय वाढत जातं. म्हणजे की आता 2009 साली बघायला गेलं तर त्यांचे 40 ते 45च्या आसपास वय होतं. पण आता राजन पाटलांचं वय 70च्या आसपास, 60च्या आसपास, 60-65च्या आसपास झालं असेल. आणि त्यामुळं पुढची निवडणूक ते लढवणार का मुलगा लढवणार फॅमिलीतनं हाही प्रश्न निर्माण होतो तिथं परत. आणि दुसरं ते राजकारणातून बाहेर पडले आणि मुलाच्या हातून देऊन बाहेर पडायचं म्हणताना मुलांना तिथं सेट केलं पाहिजे राजकारणात. त्या दृष्टीनेही धडपड असते प्रत्येक नेते मंडळीची. म्हणजे थोडक्यात सत्ता आपल्या घरात ठेवणं हे त्यामागचं सगळं राजकारणाचं बरोबर पार्श्वभूमी आहे. त्यामागची ही कसरत असते सत्ता. खरंय.